नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. 2025 मध्ये पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्याच्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधूर राबवलं. पाकिस्तानला चांगलंच ठोकून काढलं. वर्षभरानंतरचं चित्र जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं युद्धाच्या काळामध्ये जे नुकसान झालं होतं ते पाकिस्तानने बऱ्यापैकी भरून काढलेलं आहे आणि पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान हे दोन देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत अशा प्रकारचं चित्र दिसतंय. ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तान अक्षरशः गुडघ्यावर आला होता. त्याला पुन्हा उभं करण्याची करणी अर्थातच अमेरिकेची आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारत अमेरिकेचं शेपूट धरून चालत नाही, भारत अमेरिकेच्या तालावर नाचत नाही, याचा अमेरिकेला प्रचंड मोठा राग आहे. आणि हाच डूब धरून पाकिस्तानच्या समोर अमेरिका नेहमी कधी हाडाचे तर कधी मांसाचे तुकडे टाकत असतो, पाकिस्तानला कुरवाळत असतो. ऑपरेशन सिंधूरचा कालावधी फक्त 4 दिवसांचा होता, 7 मे 2025 ते 10 मे 2025. परंतु या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये भारताने पाकिस्तानला जबरदस्त तडाखे दिले. दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले. हे तळ जसे पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते तसे पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सुद्धा होते. मुरीद के बहावलपूर, सियालकोट, कोटली आदी ठिकाणी हे तळ होते. जैश ए मोहम्मदचं मुख्यालय बहावलपूर येथे होतं. मरकज सुभानअल्लाह असं या मुख्यालयाचं नाव. पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं. म्हणजे अगदी तिथे खिंडारं उडली अशी परिस्थिती भारतीय सेना दलांनी निर्माण केली. दहशतवादी तळांवर जी कारवाई झाली त्या कारवाईमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. ऑपरेशन सिंधूरच्या दरम्यान पाकिस्तानचे 100वर जवान सुद्धा मारले गेलेले आहेत. पाकिस्तानच्या 11 हवाई पट्ट्या भारताने उद्ध्वस्त केले, ज्याच्यामध्ये नूरखान एअरबेसचा सुद्धा समावेश आहे. भारताने अनेक हँगर उद्ध्वस्त केले, कमांड सेंटर उद्ध्वस्त केली. पाकिस्तानची 6 जेट, 2 अवॅक्स उद्ध्वस्त केली, रडार सिस्टीम उद्ध्वस्त केल्या. असं म्हणतात की नूरखान एअरबेस हा पाकिस्तानसाठी जितका महत्वाचा होता त्याहीपेक्षा कित्येक पटीने महत्व अमेरिकेसाठी होतं. या हवाई तळामध्ये अमेरिकेची अण्वस्त्र होती अशा प्रकारची चर्चा होती. हा तळ भारताने पूर्णपणे उद्ध्वस्त केला होता, परंतु आता तो पुन्हा एकदा कार्यान्वित झालेला आहे. गेल्या काही दिवसामध्ये इथे चीन आणि तुर्कीची मोठी मोठी लष्करी विमानवाहू जहाजं उतरली आणि त्या विमानांमध्ये ड्रोन, रडार सिस्टीम आणि अन्य घातक हत्यारं होती अशा प्रकारची चर्चा आहे. ऑपरेशन सिंधूर नंतर मरकज सुभानअल्लाहचे फक्त अवशेष उरले होते. आज तिथे पुन्हा एकदा भव्य आणि आलिशान अशी इमारत उभी राहिलेली आहे. आणि हे सगळं घडलं पाकिस्तान सरकारच्या सहकार्यामुळे. पाकिस्तान सरकारने ही इमारत पुन्हा उभी करण्यासाठी सुमारे 25 कोटी रुपये दिल्याची चर्चा आहे. पाकिस्तानला हे सगळं करणं शक्य झालं त्याचं एकमेव कारण म्हणजे अमेरिका आहे. ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत वाईट होती. आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. अशा काळामध्ये डॉलरचा ओघ पाकिस्तानकडे सतत वाहत राहील याची काळजी अमेरिकेने घेतली आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा उभं केलं. असं म्हणतात की ऑपरेशन सिंधूर राबवल्यानंतर पाकिस्तानला 2.85 अब्ज डॉलरचा फटका पडला. हा फटका प्रत्यक्ष होता आणि अप्रत्यक्ष सुद्धा. पाकिस्तान सारख्या देशासाठी ही खूप मोठी रक्कम होती आणि याच्यातून जर पुन्हा उभं राहायचं असेल तर ते सोपं नव्हतं. परंतु अमेरिकेने पाकिस्तानला भरभरून मदत केली. गेल्या काही दशकामध्ये जगभरामध्ये अमेरिकेने काही अशा वित्तीय संस्था निर्माण केलेल्या आहेत ज्या वित्तीय संस्था पूर्णपणे अमेरिकेच्या नियंत्रणामध्ये आहेत. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणतो, वर्ल्ड बँक आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक आहे. या संस्थांमध्ये अमेरिकेचं जबरदस्त नियंत्रण आहे. जगभरातील कोणत्याही देशाला जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा हे देश या वित्त संस्थांच्या दारामध्ये उभे राहतात आणि अमेरिकेची कृपादृष्टी असेल तरच या वित्त संस्थांतून तुम्हाला भरभरून कर्ज मिळतं. ऑपरेशन सिंधूर सुरू असतानाच या वित्त संस्थांनी पाकिस्तानला वित्त पुरवठा करायला सुरुवात केली. भारताने 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंधूर सुरू केलं आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 9 मे रोजी पाकिस्तानला गुड न्यूज दिली. 2.4 अब्ज डॉलरचं कर्ज मंजूर झाल्याची. पाकिस्तानची परकीय गंगाजळी अत्यंत डबघाईला आली होती, रसातळाला गेली होती आणि ही गंगाजळी सावरण्यासाठी या 2.4 अब्ज डॉलरमध्ये 1 अब्ज तातडीने मंजूर करण्यात आले आणि 1 अब्ज तातडीने पाकिस्तानला मिळाले. भारताने या निर्णयाचा विरोध केला होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये भारताने ठणकावून सांगितलं होतं की जर हा पैसा तुम्ही पाकिस्तानला दिलात तर त्याचा वापर दहशतवादासाठी होईल. पाकिस्तान सरकार पाकिस्तानच्या जनतेचं भलं करण्यासाठी या निधीचा वापर करणार नाही. परंतु भारताचा विरोध डावलून हा पैसा पाकिस्तानला देण्यात आला. ऑपरेशन सिंधूर सुरू असताना. ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तानची डबघाईला आलेली आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी जगभरातले जे पाकिस्तानचे नवे जुने मित्र आहेत ते दोन्ही हातात डॉलर घेऊन पाकिस्तानच्या मदतीला धावले. सौदी अरेबिया, चीन आणि UAE या देशांनी पाकिस्तानला 12 अब्ज डॉलरचं कर्ज देऊन ठेवलेलं आहे. या कर्जाचं रिस्ट्रक्चरिंग झालं म्हणजे फेररचना झाली. याचा कालावधी वाढून देण्यात आला. म्हणजे जे कर्ज समजा 10 वर्षाआधी देण्यात आलं होतं ते आता 15 वर्षात फेडण्याची मुभा पाकिस्तानला देण्यात आली. जून 2025 मध्ये वर्ल्ड बँकेने पाकिस्तानसाठी 40 अब्ज डॉलरचा विकास निधी
जाहीर केला आणि हे जे कर्ज आहे ते टप्प्याटप्प्याने पाकिस्तानला मिळणार होतं. एशियन डेव्हलपमेंट बँकेने पाकिस्तानच्या ऊर्जा क्षेत्राचा सुधार करण्यासाठी 500 दशलक्ष डॉलरचा निधी मंजूर केला. म्हणजे सगळ्या वित्त संस्था ज्या अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आहेत त्या सगळ्या वित्त संस्था पाकिस्तानची मदत करायला धावल्या आणि या सगळ्या वित्त संस्थांनी पाकिस्तानला भरभरून डॉलर दिले, ज्याचा वापर करून पाकिस्तानने मरकज सुभानअल्लाह सारखी इमारत उभी केली, नूरखान एअरबेस पुन्हा उभा केला. म्हणजे जे कर्ज पाकिस्तानच्या भल्यासाठी देण्यात आलं होतं, पाकिस्तानच्या जनतेच्या विकासासाठी देण्यात आलं होतं, त्याचा वापर करून पाकिस्तानने भरभरून शस्त्र खरेदी केली, लष्कराच्या पायाभूत सुविधा सुधारण्याचं काम केलं. ऑक्टोबर 2025 मध्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आर्थिक सुधारणांच्या नावाखाली पाकिस्तानला 1.2 अब्ज डॉलरचं कर्ज मंजूर केलं. म्हणजे पाकिस्तानवर अक्षरशः डॉलरचा वर्षा होत होता. तर कर्जाच्या रूपाने का होईना, परंतु पाकिस्तानला भरभरून डॉलर मिळत होते. आर्थिक बळ वाढवण्यासाठी पाकिस्तानने आणखी एक खेळी खेळली. 7 ऑगस्ट 2026 रोजी सौदी अरेबियाचं शहर मक्कामध्ये पाकिस्तानने तुर्की आणि सौदी अरेबिया या 2 देशांबरोबर एक लष्करी करार केला, ज्याचं वर्णन इस्लामी नाटो असं केलं जात आहे. या लष्करी कराराला इस्लामी नाटो अशासाठी म्हटलं जात आहे कारण एका देशावर झालेला हल्ला हा सर्व देशांवर झालेला हल्ला मानण्यात येईल. हे जे नाटो करारामध्ये महत्त्वाचं कलम आहे ते या करारामध्ये समाविष्ट आहे. याचा अर्थ भारताने उद्या पाकिस्तानवर हल्ला केला किंवा अफगाणिस्तानने पाकिस्तानवर हल्ला केला तर तो सौदी अरेबियावर झालेला हल्ला आहे असं मानण्यात येईल आणि सौदी अरेबिया सुद्धा भारतावर किंवा अफगाणिस्तानवर आक्रमण करेल असं ते कलम आहे. अर्थात हे जे कलम आहे ते कागदावर राहण्याची शक्यता जास्त आहे. भारत सौदी अरेबियाकडून भरभरून तेल विकत घेतो. भारत सौदी अरेबियाला मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याचा पुरवठा करतो. तो सौदी अरेबिया भारत आणि पाकिस्तानच्या पंग्यामध्ये कशाला पडेल आणि भारताशी वाकडं कशाला घेईल. परंतु तरी सुद्धा पाकिस्तानने हा करार केला कारण सौदी अरेबिया हा पाकिस्तानसाठी दुभती गाय आहे. जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा पाकिस्तान सौदी अरेबियाकडे कटोरा घेऊन जातो आणि सौदी अरेबिया मोठ्या उदार मनाने त्या कटोऱ्यामध्ये काही डॉलरची भीक टाकतो. इराणने जेव्हा UAEवर या युद्धाच्या काळामध्ये जबरदस्त हल्ले चढवले, UAEचं खूप मोठं नुकसान झालं, तेव्हा UAEने पाकिस्तानला कर्जाऊ म्हणून जी 3.5 अब्ज डॉलरची रक्कम दिली होती ती परत मागून घेतली आणि ती ठराविक मुदतीत परत द्या असा आग्रह धरला. तेव्हा पाकिस्तान सौदी अरेबियाकडे कटोरा घेऊन गेला आणि सौदी अरेबियाने त्या कटोऱ्यामध्ये बरीचशी भीक घातली, ज्या भीकेचा वापर करून पाकिस्तानने UAEचं जे कर्ज आहे ते फेडलं. ऑपरेशन सिंधूनंतर जागतिक वित्त संस्थांनी पाकिस्तानला जी काही मदत केली ती पाकिस्तानी जनतेच्या भल्यासाठी, पाकिस्तानच्या विकासासाठी केलेली होती. परंतु प्रत्यक्ष त्या मदतीचा वापर पाकिस्तानने भलत्याच गोष्टीसाठी केला, युद्ध सज्जतेसाठी केला, लष्करी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केला. आता हे अमेरिकेला कळत नाहीये, अमेरिकेला दिसत नाही, याच्याला भाग नाहीये, तरी सुद्धा अमेरिका पाकिस्तानची मदत करतोय. त्याचं कारण काय? कारण चीनची जशी इच्छा आहे की पाकिस्तानला सतत पेट्ट ठेवायचं आणि भारताच्या डोक्यावर एक टांगती तलवार राहिली याची व्यवस्था करायची, अमेरिकेची मानसिकता सुद्धा वेगळी नाहीये. अमेरिका जरी म्हणत असला की भारत हा आमचा मित्र आहे, तरी भारताच्या बाबत अमेरिकेचं जे धोरण आहे ते मित्रत्वाचं निश्चितपणे नाहीये. किंबहुना ते शत्रुत्वापेक्षा गंभीर प्रकारचं धोरण आहे, ज्या धोरणामुळे अमेरिका नाटक तर करतो मैत्रीचं, परंतु दुसऱ्या हातात खंजीर घेऊन वावरत असतो. जागतिक राजकारणाच्या पडल्यावर अमेरिकी धार्जिणी राजकारण करण्याचा भारताचा अजिबात इरादा नाहीये. भारताला अमेरिकेच्या तालावर नाचायचं नाहीये आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अहंकार कुरवाळण्याची अजिबातच इच्छा नाहीये. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर आहेत, जे अमेरिकेसमोर किती वाकायला तयार आहेत, अमेरिकेची थुंकी झेलायला तयार आहेत, अमेरिकेचे बूट पुसायला तयार आहेत. ते अमेरिकेची प्रचंड प्रशंसा करतात, डोनाल्ड ट्रम्प यांची प्रशंसा करतात आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे आर्थिक हितसंबंध जपण्याचा सुद्धा कायम प्रयत्न करत असतात. त्यामुळे अमेरिकेला जर निवड करायची झाली तर अमेरिका कोणाची निवड करेल? अर्थातच पाकिस्तानची, जो बुटपुशा आहे, जो थुंकी झेल्या आहे. अमेरिका भारतापेक्षा पाकिस्तानकडे जास्त झुकलाय. याचं कारण पाकिस्तानपेक्षाही जास्त रशिया आहे. भारताने रशियाचं खूप मोठ्या प्रमाणात तेल गेल्या काही वर्षामध्ये विकत घेतलेलं आहे. अमेरिका सतत सांगतोय की रशियन तेल विकत घेऊ नका, परंतु भारत अमेरिकेच्या विनंतीला वाटाण्याच्या अक्षता लावताना दिसतोय. अमेरिकेने धमक्या दिल्या, परंतु भारत या धमक्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतोय. भारताला वाकवण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु भारत ताठमानेने उभा आहे. जानेवारी महिन्यापर्यंत भारत रशियाकडून दर दिवशी 1 दशलक्ष बॅरल कच्चं तेल विकत घ्यायचा. जुलैपर्यंत हा आकडा झाला 2.6 दशलक्ष बॅरल दर दिवस. म्हणजे तुम्ही कल्पना करा भारत रशियाकडून किती मोठ्या प्रमाणामध्ये तेल विकत घेतोय. आणि हे तेल जर भारताने रशियाकडून विकत घेणं बंद केलं तर रशियाचं संपूर्ण अर्थकारण उद्ध्वस्त होऊ शकतं. फक्त तेल विकत घेऊन असं नाही, रशियाच्या प्रत्येक अडचणीमध्ये भारत रशियाला मदत करताना दिसतोय. उदाहरणार्थ
युक्रेनने रशियाच्या रिफायनरी ड्रोन हल्ले करून बर्बाद करून टाकल्या. रशियामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा प्रचंड मोठा तुटवडा निर्माण झाला. भारत आता काय करतोय, रशियाकडून पूर्वीपेक्षा जास्त तेल विकत घेतोय, त्याचं रिफायनिंग करतोय आणि रशियाला पेट्रोल आणि डिझेल निर्यात सुद्धा करतोय. या सगळ्या गोष्टीमुळे अमेरिकेची प्रचंड चिडचिड होते, संताप होतोय. अमेरिका भारताला दाबण्याचा प्रयत्न करतोय, चेपण्याचा प्रयत्न करतोय, टेरिफच्या धमक्या देतोय, निर्बंध घालण्याच्या धमक्या देतोय, परंतु भारत कशालाही भीक घालत नाहीये आणि त्याच्यामुळे अमेरिका डूख धरू नये. डोनाल्ड ट्रम्प याने कोणत्याही परिस्थितीमध्ये रशिया युक्रेन युद्ध रोखायचं आहे आणि हे युद्ध तेव्हाच थांबेल जेव्हा रशिया थांबेल. रशिया जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत हे युद्ध सुरू राहील आणि रशिया तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत रशियाकडे पैसे आहेत. आणि भारत जोपर्यंत रशियाकडून तेल खरेदी करतोय, चीन जोपर्यंत रशियाकडून तेल खरेदी करतोय, तोपर्यंत रशियाचं जे अर्थकारण आहे ते मजबूत राहील. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अमेरिकेने काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेली आहेत आणि या उद्दिष्टांवर पाणी फिरवण्याचं काम भारताकडून होते. भारताला अमेरिकेच्या राजकारणामध्ये कुलदांडा घालण्यात काही रस नाहीये, परंतु भारताच्या ज्या राष्ट्रीय गरजा आहेत त्या पूर्ण करणं हे भारत सरकारचं काम आहे आणि भारत सरकार त्यासाठी रशियन तेलाची खरेदी सातत्याने करत आलेली आहे आपल्या ऊर्जा गरजा भागवण्यासाठी. आणि त्याच्यामुळे अमेरिकेचा जो तळपापड होतोय त्यामुळे अमेरिका भारतावर चिडलेला आहे, भारताला सतत धमक्या देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु भारत बदलत नसल्यामुळे दंडात्मक प्रतिक्रिया म्हणून अमेरिका सतत पाकिस्तानची मदत करत असतो. पाकिस्तानच्या युद्धखोरीला स्पॉन्सर करण्याचं काम अमेरिका करत असतो. पुन्हा एकदा पाकिस्तान भारताच्या विरोधात काहीतरी कुरापत काढेल आणि भारत पुन्हा एकदा पाकिस्तानला धडा शिकवेल आणि यावेळी धडा शिकवताना अशा प्रकारे धडा शिकवला जावा की जेणेकरून पाकिस्तान पुन्हा एकदा उठून हिंमत करू शकणार नाही. अमेरिकेने कितीही मदत केली तरी पाकिस्तान पुन्हा उभा राहणार नाही. याची तजवीज भारताने यावेळी केली पाहिजे. सगळ्या भारतीयांची हीच इच्छा आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर ओमकार भागवत. नमस्कार आणि धन्यवाद.